आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। नगरस्थो वनस्थो वा शुभो वा यदि वा शुभः, यासांग स्त्रीणां प्रियो भरता तासांग लोका मोहोदया। तुहुशीला कामव्रतो वा धनैर्व परिवर्जितः, त्रीणांग आर्य स्वभावनां परमं देवतं पतिः। पुत्री, आपला स्वामीच स्त्रीचं आराध्य दैवत असतं। तो राजमहालात राहत असो किंवा झोपडीत, तो भाग्य विहित असो किंवा धनवान का असेना, उत्तम स्वभावाच्या स्त्रियांकरता तो सर्वश्रेष्ठ देवते समान आहे। आता जी तुझ्या पतीने माझ्या शक्तीची इतकी प्रशंसा केली, त्यासाठी मी आणखी काहीच नाही केलं। केवळ मन, वचन आणि तनाने आपल्या पतीची एकनिष्ठ सेवा केली आहे। स्त्रीनं केवळ इतकं जरी केलं तरी मोठे मोठे देवता तिच्यासमोर नतमस्तक होतात। देवता कित्येक प्रकारे नारीची परीक्षा करत असतात, कित्येक प्रकारची प्रलोभनं पण देतात, परंतु जी स्त्री आपल्या धर्ममार्गावर कायम असते तिला फक्त देवताच काय, साऱ्या सृष्टीचं विधान तिच्या आज्ञेच्या अधीन होऊन जातं। मी आपल्या जीवनात हाच अनुभव घेतलाय। पतीपेक्षा मोठा हितकारी, मित्र आणि बंधू आणखी कोणीही नसतो। तोच नारीला दोन्ही लोकात सुख देण्यासाठी समर्थ असतो। सीते, मला हे ऐकून खूप प्रसन्नता वाटली की तू आपल्या बंधू बांधवांना सोडून, राजमहालाचं सुख त्यागून वनात जाणाऱ्या आपल्या पतीचं अनुकरण करत आहेस। सुखात तर सगळेच साथ देतात, परंतु विपत्तीमध्ये जी साथ देईल तीच खरी अर्धांगिनी आहे। सीते, मित्र आणि नारीची खरी परीक्षा आपत्काळातच होते। माता, माझ्या मातेने पण विवाहाच्या वेळी ही शिकवण दिली होती। माझ्या पूज्य सासूबाईंनी वनात जाण्यापूर्वी हाच उपदेश दिला होता। आता मला आशीर्वाद द्यावा की मी आपण सांगितलेल्या आशीर्वादाचं पालन करू शकेन। सीते, मी आपल्या दिव्य दृष्टीने बघत आहे की येणाऱ्या काळात स्त्रियांना तुझं नामस्मरण केल्यानेच पतिव्रत पालन करण्याचं बळ प्राप्त होईल। यामुळे मला अपार संतोष होत आहे। मी आपली प्रसन्नता कशी व्यक्त करू? आपल्या अनोख्या वचनाने स्त्री आदर्शाची शिकवण देऊनच आपण मला धन्य केले। पूज्य माताश्री, आपला आशीर्वादच मला अमूल्य ठेवा आहे। सीते, या भेटीच्या आठवणीत मी तुला काही उपहार देऊ इच्छिते। माझ्याकडे दिव्य आभूषण, अंगरख, अंगलेपन आणि पवित्र परिधान आहेत, जे मला देवतांनी उपहार स्वरूपात दिले होते, ते मी तुला देते। ही वस्त्र आभूषण मी तुला देत आहे, जे धारण केल्याने तुझे पती पण प्रसन्न होतील। हा सगळा देवताने दिलेला उपहार आहे। सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पतीच्या समोर सदा सुंदरच दिसलं पाहिजे, त्यामुळे पतीचं मन प्रसन्न होतं आणि स्त्रीला त्याचा विशेष स्नेह मिळतो। ही वस्त्र, ही आभूषण कधीही मलिन नाही होणार। ह्या अंगराग आणि अनुलेपनाचा प्रयोग केल्याने तू सर्वदा युवतीच दिसू शकशील। सीते, ही वस्त्र आणि आभूषण माझ्या समोर धारण कर, ज्यामुळे या दिव्य परिधानात तुला बघून मलाही सुख मिळेल। हो सीते, हे सगळं तुझ्यासाठीच आहे। तू हे धारण कर। जशी आज्ञा।
बाळा, मुली, सीते, माझ्या लाडके, तुझा हा वेश बघून माझं काळीच करुणेनं तुटते. परंतु मुली, मला अपार गर्व पण आहे की तू नारी धर्माचा कीर्तिस्तंभ स्थापित केलायस. पिताश्री, मीही तेच केलंय जे आपण आणि माताश्रींनी मला शिकवलंय. ये बेटा, बस. वैदेही, तू सासर आणि माहेर दोघांनाही पवित्र केलेस. तू दोन्ही कुलांची कीर्ती वाढवलीस. तू माता पितांचं मस्तक गर्वानं उंच केलेस. देवी नदी गंगा केवळ 3 पथांवर प्रवाहित होते, परंतु तुझ्या या चारित्र्याच्या पवित्र कीर्तीनं समस्त आर्यवर्त पावन तीर्थस्थळ होऊन जाईल. ऐकलत का? महाराणी कौसल्या कुमार भरता करता अत्यंत अधीर झाले आहेत. सगळ्यांची आपल्यावरती आशा आहे. जिथं मुनी वशिष्ठांसारख्यांनी सुद्धा हार मानली, त्याचं समाधान जनक कसं काय करू शकेल? आपण अवश्य त्यांचं समाधान करू शकाल महाराज. राजमाता कौसल्या, दोन्ही राण्या आणि अयोध्यावासी केवळ भरताची चिंता करीत आहेत. राणी, भरत प्रेमाची सीमा आहे, तर राम धर्मकर्माची मर्यादा. राज्याच्या लालसेकरता युद्ध होतातच, होत राहतीलही, परंतु त्याग आणि प्रेमाचे हे अनोखं युद्ध मानवाच्या महानतेचं प्रतीक आहे. हे देवता सुद्धा अवाक होऊन बघत असतील. पाहूया, उद्याच्या सभेत भगवान आशुतोष कर्तव्य आणि प्रेमाचं संतुलन राखून सगळ्यांच्या कल्याणाचा कोणता मार्ग शोधतील. भगवान हे सगळं सांभाळतील. माते, आज खूपच शुभशकुन होत आहेत. माझी डावी पापणी फडफडतीये. खूपशा आनंद लहरी हृदयात उठतायत. तेव्हाच खूप प्रसन्न दिसते आहेस. आज पहिल्यांदाच तुझ्या वाणीत असा उत्साह आणि चेहऱ्यावर चमक दिसत आहे. हो माते, झोपता झोपताच असं वाटलं जणू माझा डावा हात माझ्या स्वामींच्या हातापर्यंत पोहोचलाय. मुली, असं समज की तुझ्या नाथांचा श्रीरामांचा हात या नरकातून तुझा उद्धार करण्यासाठी उठला आहे. नक्कीच त्या विराट वानराने तुझा संदेश तुझ्या स्वामींना ऐकवला आहे. त्यांची पावलं लंकेच्या दिशेने तुझा उद्धार करण्यासाठी नक्कीच पडली आहेत. हाच अर्थ आहे तुझ्या हृदयात उठणाऱ्या आनंदाचा आणि या शुभशकुनांचा. खरंच? होय. हर क्षणी सीता विचारी, कधी येतील श्रीराम. असुर दुरात्म्याला मिळे करणीचा परिणाम. कधी येतील श्रीराम.
सीते, मुली मुली साऱ्या नगरात चर्चा होत आहे काय चर्चा होत आहे माते? की रामाची सेना समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आली आहे. गुप्तचराने ही बातमी आणली आहे. खरंच खरंच माते, माझे नाथ भाऊजी येत आहेत. खरंच येत आहेत. हो, माझं स्वप्न सत्य ठरण्याची वेळ आलीये. हे अंबे, हे गौरी माते, तूच माझं स्वप्न सत्य ठरवलं होतंस. तूच माझं स्वप्न सत्य ठरवशील. याला स्वप्न नको म्हणू सीते, हे साक्षात होणे सत्य आहे. हे ऐकून लंकेशही चिंतेत पडले असतील.